RCHमध्ये ANCचं फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं माहीत नाही आणि पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप पाहायची आहे, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, आरोग्य सेवा या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण RCH 2.0 मध्ये ANCचं फेस ऑथेंटिकेशन कसं करायचं ते पाहणार आहोत. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेले असतील त्यांनी रोज आरोग्यामध्ये येणाऱ्या नवीन योजनांबद्दल आणि कार्यक्रमांबद्दल जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि इतरांना देखील शेअर करावं. चला तर मग आपल्या व्हिडिओला झटपट सुरुवात करूया. RCHमध्ये लॉग इन केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्या बेनिफिशरी सर्च ऑप्शनमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ANCचं किंवा PNCचं फेस ऑथेंटिकेशन करायचं असेल त्या ANCला किंवा PNCला सर्च करायचं. तुम्ही सर्च तुमच्या पद्धतीने करू शकता. मोबाईल नंबर किंवा आभा नंबर जे काही असेल त्यानं सर्च केल्यानंतर त्या ANCच्या नावावरती क्लिक करायचं. लगेच अशी माहिती तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर आभा नंबरच्या खाली रिऑथेंटिकेट असं लिहिलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला व्हेरीफाईड ग्रीन कलरमध्ये लिहिलेलं आहे. ज्यावेळेस तुमचं फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट होईल त्यावेळेस त्या व्हेरीफाईडच्या जागी तुम्हाला ऑथेंटिकेटेड असं लिहिलेलं दिसेल. या ठिकाणी तुम्हाला रिऑथेंटिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लगेच ही विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात वरती त्या लाभार्थीचा आधार नंबर टाकायचा आहे. फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी लाभार्थीचा आधार कार्ड आणि स्वतः लाभार्थी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि आपण हे जे ऑथेंटिकेशन करणार आहोत हे आपल्या ऑलरेडी रजिस्टर्ड असलेल्या लाभार्थीचं करणार आहोत. ज्या ANCचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. आधार नंबर टाकून झाल्यावर त्या ठिकाणी खाली त्या ANCचं नाव टाकून घ्यायचं. नाव टाकत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, जे स्पेलिंग त्या आधार कार्डवर असेल तीच स्पेलिंग या ठिकाणी आपण टाकायची आहे. स्पेलिंगमध्ये तुम्ही छोटीशी चूक जर केली तर ऑथेंटिकेशन सक्सेसफुल होणार नाही. नाव टाकून झाल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि कन्सेंट प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे. पुढे सगळ्यात वरती सिलेक्ट ऑल या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला सबमिट करायचं आहे. पुढे तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लगेच ही विंडो ओपन झालेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. आता या ठिकाणी आपल्याला QR कोड जनरेट करायचा आहे. त्यापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये काही गोष्टी कराव्या लागतील. त्या गोष्टी जाणून घेऊया, कारण हा QR कोड तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करायचा आहे. तर सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर या ॲप्लिकेशनवरती जा. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च ऑप्शनमध्ये जाऊन या ठिकाणी आधार फेस RD असं सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आधार फेस RD नावाचं ॲप्लिकेशन लगेच तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्या ॲप्लिकेशनला सर्वांनी इन्स्टॉल करून घ्यायचं. बऱ्याच लोकांच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर काही गरज नाही. ज्यांच्या मोबाईलमध्ये नसेल त्यांनी इन्स्टॉल करून घ्यायचं. या ठिकाणी माझ्या मोबाईलमध्ये असल्यामुळे मी काही इन्स्टॉल करत नाही. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर प्ले स्टोअरवरतीच तुम्हाला परत आभा असं सर्च करायचं आहे. आभा सर्च केल्यानंतर तुम्हाला लगेच आभा नावाचं ॲप्लिकेशन अशा प्रकारे दिसेल. हे ॲप्लिकेशन देखील तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ज्यांच्याकडे ऑलरेडी इन्स्टॉल असेल त्यांनी इन्स्टॉल करायची गरज नाही. इन्स्टॉल केल्यानंतर त्या ॲप्लिकेशनला ओपन करायचं. ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती या प्रकारची स्क्रीन दिसेल. आता या ठिकाणी लॉग इन वगैरे काही करायचं नाही. तुम्ही तुमच्या कम्प्युटरवरती यायचं आहे आणि या ठिकाणी जनरेट QR म्हणायचं. आपण या ठिकाणीच थांबलेलो होतो. या ठिकाणी जनरेट QR वरती आपण क्लिक करायचं. त्यानंतर एक QR कोड जनरेट होईल. बघा, हा QR कोड जनरेट झालेला आहे आणि खाली मिनिटं आणि सेकंद देखील तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे तो QR कोड 10 मिनिटासाठी व्हॅलिड आहे. 10 मिनिटाच्या आत तुम्हाला तो QR कोड आभा ॲप्लिकेशनमध्ये स्कॅन करायचा आहे. QR कोड जनरेट झाला की लगेच आपण आपल्या मोबाईलमध्ये जायचं आणि आभा ॲप्लिकेशनमध्ये डाव्या कोपऱ्याला स्कॅनर ऑप्शन दिसत आहे. त्या स्कॅनरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कंटिन्यू म्हणायचं. त्यानंतर लगेच तुमचा कॅमेरा चालू होईल. त्या कॅमेरामध्ये तुमचा कम्प्युटरवरचा QR कोड स्कॅन करायचा आणि कंटिन्यू म्हणायचं. त्यानंतर परत तुमचा कॅमेरा चालू होईल, परंतु कॅमेरा यावेळेस गोलाकार आणि सेल्फी असेल. या कोपऱ्यातील बटनावरती क्लिक करून तुम्ही कॅमेऱ्याला स्विच देखील करू शकता. पुढे तुम्हाला तुमच्या लाभार्थीचा चेहरा या ठिकाणी स्कॅन करायचा आहे. चेहरा स्कॅन होत नसेल तर हिरवा कलर आल्यानंतर डोळे उघडझाप करण्यास सांगावे. तुमचा चेहरा लगेच स्कॅन होईल आणि तुम्हाला असा फेस कॅप्चर्ड सक्सेसफुली मोबाईलवरती दिसेल. तुम्ही कम्प्युटरवरती लगेच या ठिकाणी चेक केलं तर व्हेरीफाईंग ऑथेंटिकेशन असं दिसेल आणि पुढे लगेच तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन सक्सेसफुली झाल्याचं नोटिफिकेशन दिसेल. तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर अगोदर व्हेरीफाईड दिसत होतं, आता ऑथेंटिकेटेड दिसत आहे. म्हणजे आपण केलेलं फेस ऑथेंटिकेशन
ऑथेंटिकेशन या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही परत जर आपल्या बेनिफिशरी सर्च ऑप्शनमध्ये जाऊन त्या एएनसीला सर्च केलं तर त्या एएनसीच्या नावावरती तुम्हाला या प्रकारचा निळ्या कलरमध्ये राईट टिक असलेला दिसेल आणि त्याच्यावरती जर माऊस तुम्ही घेऊन गेले तर फेस ऑथेंटिकेटेड असं तुम्हाला दिसेल. म्हणजे आपण केलेलं फेस ऑथेंटिकेशन या ठिकाणी सक्सेसफुल झालेलं आहे. तर या प्रकारे तुम्ही तुमच्या एएनसीचे किंवा पीएनसीचे फेस ऑथेंटिकेशन करू शकता. पुढे आपण रजिस्ट्रेशन करतानाच फेस ऑथेंटिकेशन करून रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा देखील व्हिडिओ पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद.